नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी नवी मुंबईमधून आहे, कारण गावी जाण्याचा अर्ज भरण्यासाठी नवी मुंबईतल्या वाशीमध्ये लोकांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहाबाहेर नागरिकांच्या लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। वाशीमध्ये मात्र या रांगा करताना नागरिकांनी कोणत्याही प्रकारचं फिजिकल डिस्टन्स सुद्धा पाळलेलं दिसत नाही आहे। काही लोक पाळण्याचा प्रयत्न करतात, मात्र अनेक लोक या फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अधिक माहिती घेऊयात, विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनय, काय सांगशील या सगळ्याबद्दल आणि किती मोठी रांग आहे आणि पास देण्याचं काम कसं सुरू आहे? नक्कीच संदीप, ज्या पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये बघतोय की लोक विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये जमलेत आणि तिथे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला आहे। आज वाशी वॉर्ड ऑफिसमध्ये ही लोक जमली होती आणि तिथे काही नोंदणी सुरू होती अशी माहिती मिळते आणि ती नोंदणी करत असताना वाशी वॉर्ड ऑफिसची शेजारीच कोविड सेंटर असल्यामुळे तिथून लोकांना हाकलण्यात आलं आणि मग ही सगळी लोक विष्णुदास भावे नाट्यगृहाजवळ जमलं। त्यांना नक्की कोणी सांगितलं तुम्ही तिकडे जमा, याचं मात्र अजून स्पष्ट होत नाहीये। ना महापालिकेकडून सांगण्यात आलं ना पोलिसांकडून सांगण्यात आलं। मात्र जी लोक जमली, जी मुलं जमली, त्यांनी मात्र सांगितली की आम्हाला पोलिसांनी आणि महापालिकेने सांगितले की तुम्ही विष्णुदास भावेला जमा, तिथे तुम्हाला फॉर्म दिला जाईल आणि त्या फॉर्मच्या नंतर तुमची गावी जाण्याची सोय केली जाईल, एवढं सगळं माहिती दिली जाते। पण नक्की कोणी हा मेसेज टाकला, कोणी हा प्रत्येकापर्यंत पोहोचवला, हे मात्र समजू शकलं नाहीये। एकंदरीत काही मिनिटांमध्ये ही सगळी लोक तिथे जमा झाली आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी तिथे धाव घेतलेली आहे। आता वाशी पोलिसांनी ह्या सगळ्यांना तिथून हाकलण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर मात्र आता अजूनही संभ्रम कायम आहे। पोलीस म्हणतात की महापालिकेने ही सांगितलेलं आहे, मात्र महापालिकेकडून स्पष्ट सांगण्यात येतं की आम्हाला याबाबतचे अधिकारच नाही, हे सगळे अधिकार आहेत ते पोलिसांना आहेत। त्यामुळे दोन्ही प्रशासनामध्ये नक्कीच यामधला संभ्रम आहे आणि नक्की कोणी यांना सांगितलेलं आहे हे देखील समोर येत नाही। आता पोलीस आणि प्रशासन नक्की काय करते, ह्या सगळ्यांना कशी समजूत घालून त्यांना परत पाठवलं जाणार आहे, हे सगळं पाहावं अगदी म्हणजे विनय, एक शेवटचा प्रश्न आणि थोडक्यात उत्तर देशील की विष्णुदास भावेमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणावर शेकडोनी गर्दी केली, मात्र तिथं अर्ज भरायचा काही ठाव ठिकाणाच नाही आहे म्हणजे? नक्कीच तिथे कोणी प्रशासन महापालिकेची लोक नव्हती, तिथे कोणीही पोलिसांची लोक नव्हती आणि हे नसताना देखील गेट बंद असताना तिथे हजारोच्या संख्येने लोक तिथे जमा झाली। त्याने आपणहून सगळे लाईन लावली। मात्र नंतर माहिती पडलं तर पोलीस महापालिकेवरती ढकलते, महापालिका पोलिसांवरती ढकलते, परंतु नक्की हे कोणी बोलवलं आणि प्रशासनाने कशासाठी नोंद करत होते किंवा तिथे महापालिकेचे अधिकारी कोणी नव्हते, पोलिसांचे अधिकारी नव्हते, मग हे अगदी म्हणजे विनय, कोणत्याही अफवा ज्या सोशल मीडियावरून फिरतायत त्यांच्यावर विश्वास ठेवायला नको, अधिकृत माहिती आल्याशिवाय लोकांनी घरातून बाहेर पडायला नको। धन्यवाद विनय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। त्यामुळे न्यूज 18 लोकमत सगळ्या मुंबईत आणि सगळ्या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना, प्रेक्षकांना आवाहन करते की भूलथापांना बळी पडू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत प्रशासनानं माहिती दिली तर त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी बाहेर पडा। यानंतर नागपूरमधली एक महत्त्वाची बातमी आहे, कारण नागपूरच्या भाजी बाजारामध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती। वर्धमान नगरमधल्या आकाश खेळाच्या मैदानावर तोबा गर्दी पाहायला मिळाली। नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं। ही दृश्य आपण जर बघितली तर एखादी जत्रा भरावी अशा प्रकारे लोक भाजी खरेदी करण्यासाठी या मैदानावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। भाजी बाजार बदललेले आहेत, भाजी बाजारांच्या अनेक वेळेला जागा बदललेल्या आहेत। याचं कारण लोकांना सोशल डिस्टन्स, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवता यावं यासाठी, मात्र लोक हे सगळं गांभीर्यानं घेत नाहीयेत। थेट जाऊयात नागपूरला, आपले प्रतिनिधी प्रशांत मोहिते आपल्या सोबत आहेत। प्रशांत, माझा आवाज येतोय? प्रशांतकडून आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न पण करणार आहोत। आपण ही दृश्य बघतोय की प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय? हो, हॅलो। हा प्रशांत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांनी सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंगचा अक्षरशः बोजवारा उडवलेला आहे या मैदानावर भरवण्यात आलेल्या बाजारामध्ये। काय सांगशील या सगळ्याबद्दल आणि पोलीस प्रशासनाने काही कारवाई केली आहे का? नागपूरच्या वर्धमान नगर परिसरातली घटना आहे आणि नागपूरच्या वर्धमान नगरला हे प्ले ग्राउंड असून इथे सकाळी भाजी मार्केट आहे आणि या भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडवलेला आहे आणि महानगरपालिका आणि प्रशासनाचे कोणतेच अधिकारी इथे दिसत नाही आहे आणि जो हॉटस्पॉट ठरलेला सतरंजीपुरा आहे इथून काही अंतरावरच आहे
तरी पण इथे पोलीस प्रशासनातर्फे कोणती पण कारवाई करण्यात येत नाही आणि अदैव नियमाचं उल्लंघन करून लोक इथे गर्दी करत आहेत. अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. त्यामुळे लोकांनी खरंच खबरदारी घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या कोरोनाच्या बाबतीचं, कोरोनाच्या प्रादुर्भावाचं गांभीर्य जे आहे ते लोकांनी लक्षात घ्यायला हवं. यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत, कारण हरियाणामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 350 मुलं अडकलेली आहेत. माणेसरच्या मारुती कंपनीमध्ये हे सगळे काम करणारे कामगार आहेत आणि ते आता हरियाणातल्या माणेसरमध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे मारुती कंपनीमध्ये महाराष्ट्रातली 350 मुलं अडकलेली आहेत. त्यांना आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी आता तिथल्या कामगारांनी केली आहे. माणेसर जे हरियाणातल्या गुडगावमध्ये आहे, या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर 350 मुलं महाराष्ट्रातून कामासाठी हरियाणामध्ये आहेत आणि ती मागच्या अनेक दिवसांपासून तिथं काम करतात. मात्र लॉकडाऊनमुळे या मुलांना कॉन्ट्रॅक्टवर असल्यामुळे कामावरून काढण्यात आलेलं आहे आणि ही मुलं सगळी हरियाणाच्या मानेसर या ठिकाणी अडकलेली आहेत. अधिक माहिती घेऊयात. साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. साहेबराव, काय सांगशील या सगळ्याबद्दल? संदीप, हरियाणामध्ये गुडगावमध्ये एक मानसर म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी मारुतीची एक कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये महाराष्ट्रातून अहमदनगर, लातूर जवळपास 14 जिल्ह्यांमधून 350 ते 350 कामगार त्या ठिकाणी गेले होते. ते सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती होते. जेव्हापासून लॉकडाऊन झाला तेव्हापासून ठेकेदार निघून गेलेला आहे. त्यांची कुठलीही काळजी त्यांनी घेतलेली नाही. कारण 2-3 दिवसापूर्वी जे मुलं त्यावेळेस गावामध्ये किराणा आणायला गेली होती, त्यावेळेस तुम्ही करोना फळवता म्हणून काही लोकांना मारण्यात आलं होतं. त्यांचे आता कुठलेही पैसे नाहीयेत किंवा कुठेही खरेदी करायला, सामान करायला त्यांचे पैसे नाहीये. त्या मुलांनी त्याच्या दिल्लीमध्ये जे मित्र होते दुसऱ्या कंपनीमध्ये, त्यांना फोन केला की बुवा आमचं सगळं खाण्याचे पदार्थ संपलेले आहेत. त्यावेळेस दिल्लीमधून काही मित्र त्यांना खायची पाकिटं घेऊन गेली होती. त्याची परिस्थिती समोर आली. त्यांनी या सगळ्या प्रकरणावरती त्यांनी स्थानिक जिल्हाधिकारी आहे त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु गावकऱ्यांनी आणि तिथल्या स्थानिक पोलिसांनी मात्र सोडलं नाही. संदीप, अगदी साहेबराव, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपल्यासोबत कामगार समन्वयक शांताराम उदागे आहेत. शांतारामजी, या मुलांची काय सध्या परिस्थिती आहे? त्यांना राहण्याची किंवा तिथं खाण्या जेवण्याची काय व्यवस्था करण्यात आली आहे? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासनाच्या कुठल्या कार्यालयामध्ये तुम्ही या मुलांना आणण्यासाठी संपर्कात आहात? इथं गुडगावच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा आमचा प्रयत्न आहे, पण त्यांची आतापर्यंत आम्हाला भेट मिळू शकली नाही. तसा मी त्यांना ऑनलाईन मेल वगैरे केला आहे लिस्ट सोबत मुलांच्या. आणि मुलांना खाण्यापिण्याचा सध्या फार प्रॉब्लेम आहे. तर हे समजल्यानंतर आम्ही गुडगाव महाराष्ट्र मंडळाने काल त्यांना खाण्यापिण्याच्या सामुग्री घेऊन गेलो होतो. त्यावेळेस तिथलं त्यांची रिअल कंडिशन आम्हाला समजली. फार त्या मुलांची कठीण परिस्थिती आहे. काहींच्या 6-6 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवरती यांना कंपनीने आणलं होतं. काहींचा टाइम संपलाय, पण लॉकडाऊनमुळे त्यांना महाराष्ट्रात येता आलं नाही. तर सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे. आणि गावात तिथलं लोकल गावात थोडा दहशतीचा माहोल आहे. कारण ते लोक जास्त यांच्याकडे पैसे वगैरे नाहीत. खाण्यापिण्याच्या शोधात जर बाहेर निघले तर तिथले लोक त्यांना मारहाण करतात की तुम्ही कोरोना वगैरे इथं फैलावतात, बिलकुल बाहेर नाही निघाल नाही घर से, असं वगैरे सांगतात. पण काल आम्ही गुडगाव महाराष्ट्र मंडळाच्या वतीने जवळजवळ भरपूर सहायता त्यांना पाठवली, पण ते काही जास्त दिवस पुरणार नाहीये. बोला बोला. आमची सर्वांची हीच विनंती आहे की लवकरात लवकर या मुलांना आपण महाराष्ट्रात पाठवण्याची व्यवस्था करावी. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून व हरियाणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या मुलांना या परिस्थितीतून बाहेर काढावं, हीच आमची सर्वांची नम्र विनंती आहे. महाराष्ट्र मंडळाचे विष्णू पाटील, मनोज खरड अध्यक्ष, रणजित पाटील अशा सर्व सहकाऱ्यांनी या कामासाठी काल फार मदत केली. आम्ही आमच्या स्वतःच्या गाडीमधून खाण्यापिण्याची सामग्री त्यांना घेऊन गेलो. तरी जाताना बरेच 4-5 ठिकाणी आम्हाला पोलिसांनी अडवलं. कुठं चालले, परवानगी दाखवा, हे दाखवा, ते दाखवा. बळत रिक्वेस्ट करून सांगितलं बाबा असं अशी कंडिशन आहे. आमच्या महाराष्ट्रातले दुष्काळी भागातील तरुण इथं कामासाठी आले होते. 1-1.5 महिन्यापासून त्यांना सॅलरी नाही, खायला नाही. या वस्तू आम्ही गाडीत त्यांना पूर्ण किराणा वगैरे पाकिट वगैरे दाखवले खाण्यापिण्याचे. त्याच्यानंतर त्यांनी विनवणी केल्यानंतर आम्हाला सोडलं.
अगदी शांतारामजी, आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही ज्यावेळेला स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधलात, खाण्या जेवणाचे हाल होत आहे, त्यावेळेला स्थानिक प्रशासन यांनी काही खाण्या जेवणासाठी किंवा जेवण पुरवणं, नाश्ता पुरवणं, अन्नधान्य पुरवणं याबद्दल काही प्राथमिक जी गरज आहे ती भागवण्यासाठी काही पुढाकार घेतलाच नाही? नाही, आतापर्यंत शासनाकडून त्यांना काही मदत पोहोच झालेली नाहीये. इथले गुडगावचे जे लोकल हरियाणाचे शिवसेनाचे अध्यक्ष ऋतुराज अग्रवाल म्हणून त्यांनी पण संपर्क केला होता, पण त्यांना असा गव्हर्नमेंट कडून काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला नाहीये. ठीक आहे, आम्ही पाहू, प्रयत्न करतो, पण आतापर्यंत तरी सध्यापर्यंत तरी त्यांना काही शासनाकडून काही मदत पोहोचली नाही. अगदी महाराष्ट्रातल्या कुठल्या लोकप्रतिनिधीशी किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी बोलण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय? या नगरमधल्या नगरचे जिल्हाधिकारी असतील किंवा नगरचे पालकमंत्री असतील यांच्याशी? नाही, नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी नाही. मी आज वैभव डांगे जे गडकरी साहेबांचे ओएसडी आहेत त्यांच्याशी संपर्क केला, आणि नरेंद्र पाटील जे आहेत आपले पियुष गोयल साहेबांचे रेल्वे मंत्र्यांचे PS, तर त्यांना पण मी ही लिस्ट वगैरे पाठवली, पण त्यांच्याकडून मला असा काही रिस्पॉन्स काही आला नाही. फक्त त्यांनी पाहिले, माझ्या व्हॉट्सअपवर जे मी डिटेल दिलंय, फक्त गडकरी साहेबांच्या PS मला मेसेज आलता की तिथले जे मुलं आहेत त्यांचा 2-3 जणांचा मला कॉन्टॅक्ट नंबर दे, मी बोलतो, झालं तर मी प्रयत्न करतो काही त्यांच्यासाठी. अगदी शांतारामजी, धन्यवाद, तुम्ही ही सगळी माहिती दिलीत. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्या सोबत आहेत. साहेबराव, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मुंबई पुण्याच्या ठिकाणी जी मुलं परराज्यातली किंवा बाहेरगावची अडकले त्यांच्यासाठी जेवण दिलं जातंय, त्यांना ज्या ज्या गरजा आहेत त्या प्रशासनाकडून पूर्ण केल्या जातात, मात्र दुसऱ्या राज्यांमध्ये असं होताना दिसत नाही आहे. ही हरियाणामध्ये अडकलेल्या मुलांवर काय वेळ आली आहे हे आपल्याला शांताराम उदागेंनी सांगितलं. संदीप, अतिशय खरं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये इतर राज्यामध्ये बरेचसे लोक आहेत. त्यांच्याशी जेव्हा आपण नगर असो किंवा पुणे असो किंवा बीड असो किंवा ज्या ठिकाणी अडकले आहेत त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते मदत करतात, प्रशासन मदत करते, परंतु ज्या पद्धतीने अगदी साहेबराव, मी थोडंसं थांबवतोय तुम्हाला, कारण आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार आहेत. वडेट्टीवार साहेब, आपण बघतोय या हरियाणामध्ये मारुती कंपनीमध्ये अडकलेली जी काही मानेसरामध्ये मुलं आहेत, 350 मुलं आहेत, ती तिथं आहेत लॉकडाऊन पासून, त्यांना खायला पण मिळत नाहीये अशी माहिती तिथल्या महाराष्ट्र मंडळाच्या एका सदस्यांनी दिलेली आहे. आता या मुलांसाठी काहीतरी करायला हवं, काय सांगाल याबद्दल? नक्कीच, आता जी माहिती आपल्याकडनं मिळाली आहे, खरं तर काल परवाच आता केंद्र सरकारने निर्णय दिलेला आहे की बाहेर राज्यातल्या लोकांना आणायचा, आणि आम्ही आता महाराष्ट्र सरकार म्हणून आमच्या विभागाच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी आणण्यासाठी आता आम्ही प्रयत्न करूच. मला 2 दिवस जरा आज उद्या सुट्टीचं बघतोय, आमच्या कंट्रोल रूमची जरा परिस्थिती असं बंद आहे, कारण संपूर्ण सॅनिटायझेशन करायचं मंत्रालयाचं चाललं होतं. 4 दिवस त्याला मंत्रालय बंद केलं होतं, सील केलं होतं, पण आम्ही सगळे घरातून हे सगळं कोऑर्डिनेट करतो आहोत. मी आता तिथल्या सरकारशी, तिथल्या जिल्हाधिकारी आणि याच्याशी आमचे सगळे सचिव बोलतील आणि त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी करायला मी सांगणार आहे, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, आणि पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांना कसं इकडे आणता येईल, त्यांची काय व्यवस्था करतील त्या संदर्भात नक्की निर्णय घेऊ आम्ही आणि मार्ग काढू. अगदी वडेट्टीवार साहेब, ही मुलं जी आहेत ही सगळी मुलं पश्चिम महाराष्ट्र असतील, मराठवाडा आहे, नगर या भागातली सगळे आहेत. या मुलांना आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जी मुलं अडकलेली आहेत, खंत वाटते त्यांना, आपण महाराष्ट्र शासन चांगल्या पद्धतीनं मदत करते, मात्र तिकडे त्यांना प्रशासनानं, स्थानिक प्रशासनानं खायला काही पुरवलेलं नाहीये. गावातले गावकरी त्यांना खाली घरातनं उतरू देत नाहीत, म्हणजे त्यांची लॉकडाऊन मध्ये कुठेतरी किडनॅप झाल्यासारखीच परिस्थिती होताना दिसते. त्याबद्दल तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे. नाही, नक्कीच आपण म्हणताय त्या पद्धतीनं, कारण ज्या वेळेस लॉकडाऊनची घोषणा झाली त्या लॉकडाऊन नंतर त्या राज्यात असलेल्या मजुरांची व्यवस्था त्या सरकारने करावी असं ठरलेलं होतं. जर हे झालं नसेल तर नक्की दुर्दैवाचीच बाब आहे की एखाद्या राज्यात आपण त्यांना, आपल्याला कामगार असतील त्या कामगाराच्या भरोश्यावरती उद्योग चालतो, उद्योगाच्या माध्यमातून राज्य सरकारला फायदा होतो, टॅक्स होतो, आणि ही सगळी मजुरांची देवाणघेवाण सगळं राज्यभर देशभर चालत असते. परंतु अशा पद्धतीने त्यांना उपवासी ठेवून दुर्लक्ष करणं ही निश्चितचपणे मला वाटतं की दुर्दैवाची गोष्ट आहे. पण त्यांच्या व्यवस्थेसाठी आता मी स्वतः लक्ष घालून सगळ्या लोकांना कशी त्या ठिकाणी मदत पोहोचवता येईल आणि त्यांना परत यायचं असेल तर त्यांना काय काय मदत करून त्यांना आणता येईल, हे सगळ्या गोष्टी आता मी लक्ष घालतो.
अगदी वडेट्टीवार साहेब, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल आणि लवकरात लवकर त्या मुलांच्या खाण्या जेवण्याची आणि त्यांना परत आणण्याची व्यवस्था लावाल अशी अपेक्षा आहे. यानंतर बोलणार आहोत आपल्यासोबत चंदीगड हरियाणाचे शहर नियोजन आयुक्त मकरंद खेतमाळी साहेब. मकरंद सर, तुम्ही हा सगळा विषय आता मगापासून ऐकलेला आहे, कारण मारुतीतले हे शिकाऊ 350 म्हणजे शिकाऊ कामगार आहेत, ते अडकून पडलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अडकून पडलेला हा मुद्दा वेगळा आहे, पण त्यांना खाण्या जेवण्याची अडचण होते. नमस्कार. आत्ताच हा मुद्दा माझ्या लक्षात आणून दिला. फोन आला होता माझ्याकडे. तर जनरली आतापर्यंत असा कुठे प्रॉब्लेम झालेला नाही. काही मला समजा महाराष्ट्रीयन लोकांचा असं काही संपर्क आला तुरंत त्यांची तिथून जाण्याची व्यवस्था असेल किंवा कुठल्याही प्रकारचं राशन किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था असेल तर ती केली गेली आहे. आताही मी येथे ते जिल्हा प्रशासन आहे गुडगाव त्यांना मेसेज सांगितलाय आणि माझ्या अंदाजाने प्रशासनाशी मी डिस्कस करणार आहे की अशा प्रकारचं होऊ नये, पूर्णतः त्याची काळजी घेतली जाईल. अगदी मकरंद सर, एकंदरीतच आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये चंदीगडमधली काय परिस्थिती आहे सध्याची? सध्या हरियाणामध्ये परिस्थिती, चंदीगडमध्ये परिस्थिती थोडी वेगळी आहे, हरियाणामध्ये वेगळी आहे. हरियाणामध्ये जे काही प्रयत्न केले गेले, प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सिनियर ऑफिसर्स पाठवले गेले होते आणि प्रशासनाने पूर्णतः प्रयत्न करून अजूनही दिल्लीच्या जवळ असून आणि तिन्ही साईड दिल्लीने भेटलेलं असून सुद्धा बरंचसं इथे कंट्रोलमध्ये आहे. इतक्या केसेस आमचे इथे अजून झालेले नाही आहेत. चंदीगडमध्ये थोड्या केसेस आहेत, त्यामुळे तिथे अजून एक कंटेनमेंट झोन घोषित केलेला आहे, पण एकंदरीत कंट्रोलमध्ये आहेत. आणि हळूहळू आता जसे नवीन गाईडलाईन्स आल्या तर इंडस्ट्रीज ओपन करणार सो दॅट हे वर्कर्सचा इश्यू जो आहे तो सॉल्व्ह. अगदी मकरंद सर, शेवटचा एक प्रश्न थोडक्यात सांगाल की या विद्यार्थ्यांना, हे जे कामगार आहेत शिकाऊ कामगार, यांच्यासाठी तातडीनं काय मदत होऊ शकेल का आता लगेच? हो, नक्कीच नक्कीच. आज संध्याकाळपर्यंत तुमच्याकडे बातमी येईल की त्यांना मदत पोहोचलेली आहे. बिलकुल. चंदीगड हरियाणाचे शहर नियोजन आयुक्त मकरंद खेतमाळीस आपल्या सोबत होते आणि जे काही गुडगावमध्ये शिकाऊ कामगार महाराष्ट्रातले अडकलेले आहेत, 350 मुलं अडकलेली आहेत, त्यांच्या खाण्या जेवण्याची व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. विजय वडेट्टीवार हे सुद्धा होते आपत्ती व्यवस्थापन मंत्री. जे कामगार आहेत शिकाऊ कामगार, त्यांना मदत केली जाईल आणि त्यांना परत आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.